वृषभ राशी. वृषभ राशीच्या आयुष्यात काही वेदना अशा असतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून मात्र मन सतत विचार करत असतं. आपण एवढे सगळे का सहन करतोय? का आपण या सगळ्या गोष्टींच्या आहारी जात आहोत? आपली वेळ कधी येणार? खूप वेळ थांबलात. देवावर विश्वास ठेव. स्वतःला सावरत पुढे चालत राहिलात. कधी अपमान केला, कधी अश्रू लपवले, तर कधी झोपच येत नव्हती. रात्री जागे राहिलात. लोकांना वाटलं तुम्ही कमकुवत आहात, पण त्यांना माहीत नव्हतं की तुम्ही आतून स्वतःला तुटून देत नाहीत, उभं ठेवत होतात. आता विश्वाने तुमचं सगळं पाहिलं आहे. डिसेंबर नंतर वृषभ राशीसाठी जे घडणार आहे ते फक्त एक भविष्य नाही, ते तुमच्या संयम, विश्वास, अविश्वासाचा व सहनशक्तीचं उत्तर आहे. ही खुशखबर ऐकून तुमचे डोळे पाणवतील, कारण ती तुमच्या अपेक्षा पलीकडची असेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक पुढचा शब्द तुमचं आयुष्य थेट जोडलेलं आहे. नंबर 1 आहे. 25 डिसेंबर नंतर सुरू होतो तो कर्मफळाचा निर्णय. वृषभ राशीच्या आयुष्यात गेल्या काही वर्षाचं घडलं ते फक्त योगायोग नव्हता. तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात, पण प्रत्येक वेळ शेवटच्या टप्प्यावर काहीतरी अडथळा यायचा. या मागचं कारण म्हणजे जुन्या करामती भार, जो आता पूर्णपणे संपत आला आहे. 25 डिसेंबर नंतरची गृहस्थिती अशी बदलते, जुन्या चुका, अपूर्ण काम, थांबलेले फळ एकामागून एक उघडू लागतात. हा काळ शिक्षा देणारा नसून तुमच्या संयमाची परीक्षा संपला तर स्पष्ट चिन्ह आहे. आता जे मिळेल ते सहज मिळणार नाही, पण जे मिळेल ते टिकणार आहे. हीच या काळाची सर्वात मोठी देणगी आहे. नंबर 2, डोळ्यातून अश्रू आणणारे. पहिली खुशखबर नेमकी कशी असेल? ही खुशखबर तुम्हाला आधी कळणार नाही. ती अचानक येईल आणि तुमचं संपूर्ण लक्ष वेधून घेईल. कदाचित एकदा फोन कॉल स्वरूपात येईल, कदाचित एखादा मेसेज, प्रत्यक्ष भेटीतून. पण एक गोष्ट नक्की आहे, ही बातमी ऐकल्यावर तुम्ही क्षणभर शांत व्हाल. त्या शून्यातून आनंदाचा तुमचा गोंधळ होणार, पण मग आतून भरून येईल. कारण ही खुशखबर तुम्ही ज्यांच्या आशा सोडली होती ती अशा गोष्टींचे संबंधित असेल. म्हणूनच हे अश्रू वेदनेचे नसते, तर हे अश्रू सुटकेचे असतील. नंबर 3 आहे. आर्थिक अडचणींचा हळूहळू पण कायमस्वरूपी शेवट होणार आहे. वृषभ राशीने आर्थिक अडचणी बाबतीत खूप सहन केल्या. पैसा येऊनही टिकत नाही, पैसा वेळेवर आला नाही. वृषभ राशीचे एका रात्रीत परिस्थिती बदलणार आहे, पण जे बदल सुरू होतील ते मागे फिरणारे नसतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्ह दिसू लागतील. नवीन उत्पन्नाचा मार्ग तुम्हाला घडू शकतो. कामात फिरता येईल. भविष्याची चिंता हळूहळू कमी होईल. हा काळ शिकवतो ती समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर सुरक्षतेची भावना, जे आपण आता तुमच्या आयुष्यात येणार आहे. नंबर 4, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना वास्तव्याची जाणीव येईल. वृषभ राशीचा स्वभाव हा शांत असतो. तुम्ही लगेच उत्तर देत नाहीत, पण सगळं लक्षात ठेवता. काही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, काहींनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावलं, तर काहींनी तुमच्या अडचणींवर हसणं पसंत केलं. 25 डिसेंबर नंतरचे तुमचे उत्तर शब्दात नसेल, तर तुमच्या प्रगतीतून दिसेल. आणि जेव्हा लोकांना तुमचं यश दिसेल तेव्हा त्यांना कळेल तुम्ही कधीच कमी नव्हता, फक्त वेळ तुमची नव्हती. नंबर 5, नात्यामधील चमत्कारिक पण शांत बदल. वृषभ राशीच्या आयुष्यात नाते नेहमीच सोपे राहिले नाही. तुम्ही मनापासून दिलं, पण बदलत दुर्लक्ष, शांत दुखवणारे शब्द मिळाले. नाती तुटली, फक्त नावापुरती उरली. 25 डिसेंबर नंतर तुमच्या नात्यामध्ये मोठा गोंधळ होणार आहे, पण आतून बदल सुरू होईल. जो माणूस तुमचं महत्त्व समजत नव्हता तो तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. काहींसाठी असे तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचे संकेत असतील, तर काही
काहींसाठी नवीन नात्याची शांतता स्थिर सुरुवात असेल. हे बदल अचानक नसतील, पण खूप खोल आणि प्रामाणिक असतील. नंबर 6, मानसिक थकवा संपून येणारी शांतता. वृषभ राशीची शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक वजन जास्त काळ व्हायला लागतं. आता विचार, चिंता, भविष्याची भीती, कोणालाही न सांगता सहन केलेला ताण 25 डिसेंबर नंतर मन जड राहणार नाही. समाधान मिळायला लागेल. तुमची झोपसुद्धा सुधारेल. निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा तुमची वाढणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होईल. ही मानसिक शांतता तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे ठरेल. नंबर 7 आहे देवांची कृपा. प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे संकेत. काही वेळा देव उत्तर शब्दात देत नाही, तर ते परिस्थिती बदलून उत्तर देतात. वृषभ राशीच्या आयुष्यात असे योगायोग व गोड जे फक्त नशीब म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. अडकलेले कामे अचानक मार्गी लागतील. योग्य वेळी योग्य माणसे मिळतील. अडचणीमधून मार्ग स्वतःहून निघेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून देतील. तुम्ही एकटे नाहीत. कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्यासोबत चालत आहे. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला हा टप्पा तुम्हाला शिकवेल की खरा विजय म्हणजे नक्की काय. खरा विजय म्हणजे शांत असणार आहे. ही शांतता तुमच्या पुढच्या यशाची खरी सुरुवात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे शांत राहून निर्णय घ्यायचे आहेत. तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. हळूहळू, शांतपणे, पण कायमस्वरूपी. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल, जेव्हा स्वतःलाच म्हणाल की मी हार मानली नाही, म्हणूनच आज इथे आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर समजा तुमच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू झाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचेल. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.